लोणावळ्यातील स्थानिक नागरिकांकडून आज क्वीन एक्सप्रेस जी आहे ती तब्बल 20 मिनिटं जी आहे ती थांबवत आपला विरोध या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कोरोना काळात अनेक रेल्वे एक्सप्रेस किंवा लोकल असतील यांच्या फेऱ्या ज्या आहेत ते कमी करण्यात आल्या आहेत। त्याच्या निषेधार्थ आता आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत। काय सांगाल, काय संदर्भात हे आंदोलन जे आहे ते तुम्ही? लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ आहे आणि इथून लाखो विद्यार्थी हे पुण्यामध्ये शिक्षणासाठी जात असतात। त्याचप्रमाणे जो मधला ग्रामीण भाग आहे तिथली मुलंही आमच्या इथे लोणावळ्यात शिक्षणासाठी येत असतात। त्यामुळे ज्याप्रमाणे पुणे लोणावळा टाइम टेबल आहे, ज्याप्रमाणे लोकल लोणावळ्यापर्यंत येतात त्याचप्रमाणे लोणावळ्यातूनही लोकल गेल्या पाहिजेत। हे दोन्ही मेन स्टेशन आहे, जिथून सुरुवात पुण्यापासून होते, लोणावळ्याला संपते आणि लोणावळ्यापासून पुन्हा चालू होते। ज्याप्रमाणे पुण्याचं टाइम टेबल आहे तिथे ज्याप्रमाणे 11ची लोकल आहे, 1ची लोकल आहे, त्याप्रमाणे इथेही लोणावळ्यामध्ये 11:30, 1ची आणि 2ची लोकल पुन्हा चालू झाली पाहिजे। त्याचप्रमाणे जे बोर्डिंग आहे, जे लोणावळ्यातून आम्हाला तिकीट मिळत नाही, आम्हाला कल्याण किंवा पुण्यावरून तिकीट काढावं लागतं जर आम्हाला लांबच्या प्रवासासाठी जात आहे, तेही बंद केलं होतं, तेही पूर्ववत चालू झालं पाहिजे। जेवढे काही लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या सगळ्यांचं बोर्डिंग हे लोणावळ्यातूनच चालू झाले पाहिजे। या मागणीसाठी आज आम्ही आलो आहोत। काय समस्यांना तोंड द्यावं लागतं? कोरोना काळात जशा गाड्या बंद झाल्या, विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थ्यांची एक्झाम जर 12 वाजता सुटली तर 4-4 तास मुलांना स्टेशनवर बसायला लागतात, फक्त सकाळी 7, 8 आणि 10 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर ट्रेन नाहीये, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात, कामगारांचेही हाल होतात। आणि मेन म्हणजे मुख्य जी कर्जत शटल बंद झाली आहे ती आमच्या खंडाळ्यामध्ये थांबायची, तीही चालू करण्यात यावी। आज खरं पाहता कामगारांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, सर्व लोणावळेकर खंडातील नागरिकांचे खूप हाल चालू आहेत। तर आमची एवढीच विनंती राहील रेल्वे अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर आम्ही जे निवेदन दिलेले आहे त्याची तुम्ही आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाहीतर यापेक्षाही जास्त मोठं आंदोलन आम्ही करू, त्याला जबाबदार तुम्ही राहताल। आज हे निवेदन जे आहे ते या ठिकाणी रेल्वे अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। पाहूयात पुढच्या वेळेस जे आहेत आता रेल्वे अधिकारी असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल काय पावलं उचलतात हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुशांत सर, रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।